जयो राधा माधव जयो कुंज बिहारी जयो जयो राधा माधव जयो कुंज बिहारी जयो राधा माधव जयो जय गोपी जन वल्लभ जयो गिरिवरधारी जयो जयो गोपी जन वल्लभ जयो गिरिवरधारी जयो जयो यशोदानंदन जयो ब्रजजनरंजन जयो जयो यशोदानंदन जयो ब्रजजनरंजन जयो जय यमुना तीरवनचारी जय कुंज बिहारी जय जय राधा माधव जय कुंज बिहारी जय जय राधा माधव जय कुंज बिहारी जय जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी जय जय यशोदानंदन जय ब्रजजनरंजन जय जय यमुना तीरवनचारी जय कुंज बिहारी जय Hare Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare Hare
Ram Ram Hare 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 Krishna Hare Krishna Krishna Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Jayo Radha Gopinath Radhe Jayo Jayo Radha Sham Sundar Radhe Jayo Jagannatha Baladeva Jayo Subhadra Nitai Gaur Hari Bol Hari Bol Hari Bol Nitai Gaur Hari Bol Nitai Gaur Hari Bol Jaya Jaya Prabhupada Jaya Jaya Prabhupada Jaya Jaya Gurudev Jaya Gurudev हरिनाम संकीर्तन की ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान्
सहगना ललिता श्री विशाखान्वितांश्च हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्ण। आजच्या आपल्या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्या वैष्णव परंपरेनुसार आपल्या सर्व वैष्णवांच्या दृष्टीने आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा दिवस आहे। कारण आपण ज्या संस्थेमध्ये इस्कॉन श्रील प्रभुपादांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये जे आपण ज्ञान घेतोय, आध्यात्मिक प्रगती करण्याचा प्रयत्न करतोय आपण सर्वजण, त्या वैष्णव परंपरेमधील जे काही भक्त आहेत, चैतन्य महाप्रभू जे 500 वर्षापूर्वी या पृथ्वीवरती मायापूर या ठिकाणी अवतरित झाले आणि त्यांचे पार्षद त्यांना सहाय्य करण्यासाठी जे वैष्णव होते त्यांच्याविषयी आपल्याला माहिती असणं हे खूप गरजेचं आहे। आणि आज आपले महान गौडीय वैष्णव श्री नरोत्तमदास ठाकूर यांचा आज तिरोभाव आहे। ते आजच्या दिवशी परत त्यांची लीला संपून धामाला परत गेले, म्हणून आज आपण त्यांच्याविषयी थोडी चर्चा करण्याचा प्रयत्न नक्की करूयात। श्री महान वैष्णव गौडीय आचार्य श्री नरोत्तमदास ठाकूर की जय। श्री नरोत्तमदास ठाकूर यांचं जे अवतरण आहे ते एक करुण भावनेतून जन्माला आलेले आहेत। तर करुण भावनेतून जन्माला आलेले आहेत म्हणजे कसं? ज्यावेळी श्री चैतन्य महाप्रभू या नवद्वीप मध्ये त्यांची लीला करत होते आणि हे जे श्री नरोत्तमदास ठाकूर होते ते लहान होते आणि श्री चैतन्य महाप्रभूंविषयी ते त्यांच्या आईवडिलांकडून ऐकायचे आणि त्यानंतर त्यांच्या मनामध्ये जो भाव प्रकट झाला होता आणि ज्या क्षणाला ते चैतन्य महाप्रभूंना भेटणार त्या क्षणी चैतन्य महाप्रभू या पृथ्वीवरून त्यांच्या लीला संपून अंतर्धान पावले होते। त्यामुळे त्यांना जो करुण भाव आलेला होता, त्यामुळे या ठिकाणी वैष्णव म्हणतात की नरोत्तमदास ठाकूर हे एक करुण भावनेतून त्यांचा हा जन्म आहे। तर हे जे नरोत्तमदास ठाकूर आहेत त्यांना ज्यावेळेस त्यांनी स्वतःमध्ये जो करुण भावना निर्माण झाली त्यावेळेस त्यांनी आपण ज्यावेळी आपल्या इस्कॉन मध्ये एखादे भक्त वैष्णव अंतर्धान पावतात, त्यांची लीला संपवतात आणि त्यांचा ज्यावेळेस आपण तिरोभाव दिवस साजरा करतो तर त्या तिरोभाव दिवशी आपण एक भजन गातो त्यांच्या विरहामध्ये आठवणीमध्ये। ते कोणतं आहे? जे अनिलो प्रेमधन। तर हे जे आहे ते नरोत्तमदास ठाकूर यांच्या करुण भावनेतून ते निर्माण झालेले आहे। तर त्यांनी ते हे पद रचलेलं आहे। तर ते पण आपण शेवटी गाण्याचा प्रयत्न करूयात। आणि ज्यावेळेस आपण पाहूयात की श्री नरोत्तमदास ठाकूर हे बंगाल देशामध्ये 1466 माघ महिन्यातील शुक्ल पंचमी दिवशी राजेशाही जिल्ह्यातील गोपाळपूर या शहरामध्ये
त्यांचा आविर्भाव झाला, म्हणजे जन्म झाला आपण म्हणतो, पण तो आविर्भाव आहे आपल्यासाठी, कारण ते एक महान वैष्णव आचार्य आहेत. तर त्यांच्या वडिलांचं नाव कृष्णानंद दत्त आणि त्यांची आई नारायणी देवी. तर हे जे दोन होते उभय, तर ते त्यांच्याकडे खूप संपत्ती होती, कारण ते कोण होते? राजा होते, आणि राजाच्या घरी संपत्तीला काही कमी नाही. परंतु त्या दोघांच्या पोटी पुत्ररत्न प्राप्त नव्हता, त्याच्यामुळे त्यांना एवढं असूनही खिन्नता वाटायची. आणि मग त्या ठिकाणी असणारे ब्राह्मण भक्त यांनी एक वार्ता ऐकवली त्यांना की तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त होईल, आणि तो असा असेल की त्याचं नावही त्यांनी सांगितलं होतं त्या ठिकाणी की नरोत्तम म्हणून हा जो आहे तो पुत्र तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमची पूर्ण इच्छा पूर्ण होईल. आणि मग हा जो आहे नरोत्तम दास, याचा जन्म हा नित्यानंद महाप्रभूंचा प्रेमभाव अवतार, या अवताराने ते काय आहे तुमच्या कुटुंबामध्ये जन्माला येणार आहेत, आणि ते आल्यानंतर तुम्हाला आणि पूर्ण या नवद्वीप धामला प्रेम रसामध्ये न्हावून टाकणार आहे. तर असं त्यांनी ज्यावेळेस त्या मुलाविषयी भाकीत केलं, त्यावेळेस त्यांना दोघांना, कृष्णानंद दत्त आणि त्यांची जी आई आहे त्यांची पत्नी, त्यांना खूप आनंद झाला. आणि ज्यावेळेस नरोत्तम दास ठाकूर यांचा जन्म झाला त्यावेळेस ते सावळ्या रूपामध्ये जन्माला आले, आणि इतका आनंद त्यांना झाला आई वडिलांना आणि पूर्ण त्या नवद्वीप धाम मध्ये की तो उत्सव 8 दिवस झाला. 8 दिवस तो उत्सव सुरू होता. जसं कृष्ण भगवंतांचाही उत्सव 8 दिवस गोकुळामध्ये जसा सुरू होता, तसं नरोत्तम दास ठाकूर यांचाही 8 दिवस हा उत्सव सुरू होता. आणि त्याचबरोबर गौरनिताई यांचंही दर्शनासाठी त्या ठिकाणी भक्त येऊ लागले होते. हे जे महान संत आहेत, हे जन्माला आल्यानंतर त्या भविष्य सांगणाऱ्या ब्राह्मण भक्तांनी हे पण सांगितलं होतं की या नरोत्तम दास ठाकूरांना एक धोका आहे. तर कशाचा धोका आहे? तर पाण्यापासून त्यांना काय करा, दूर ठेवा असं सांगितलं होतं. त्याच्यामुळं वडील तर राजा होते आणि राजाकडे शिपाई असतात, म्हणून त्यांनी एक शिपायांची तुकडी या नरोत्तमदास ठाकूरांच्या सुरक्षिततेसाठी आणि सेवेसाठी ठेवलेली होती की बाबा याला कुठेही पाण्याकडे जाऊन द्यायचं नाही. आणि त्या नरोत्तम दास लहान असताना सुद्धा त्यांची खूप चांगली काळजी घेतली जात होती. का? तर पाण्यापासून त्यांना काय आहे, धोका आहे. आणि त्यानंतर पुढे आपण जसं आपल्या घरी आपल्या मुलाचं बारसं करतो, त्यानंतर एक कान टोचण्याचा एक विधी असतो, तोही करतो. कान टोचण्याचा विधी का करतात बरं? आता लहान मुलींचे दोन्ही कान टोचतात, परंतु आपल्याकडे मुलांचे पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कान टोचतात. तर त्याचं काय कारण आहे की आपले जे हे कान आहेत, तर या ठिकाणी स्मरणशक्तीचं एक केंद्र आहे. आणि ज्यावेळेस कान टोचले जातात किंवा याच्यामध्ये जर बाळी घालतात, अजूनही काही लोक मोठे झाले तरी बाळी ठेवतात, कारण ते जे केंद्र आहे ते कार्यान्वित राहावं म्हणून. तर तो एक आहे संस्कार, चांगला आहे. आणि त्यानंतर अन्नप्राशन हा एक संस्कार आहे. ज्यावेळी नरोत्तमदास ठाकूरांना अन्नप्राशन हा त्यांचा संस्कार होत होता, त्यावेळी त्यांनी ते अन्न स्वीकारलं नाही. असं सांगितलं की का स्वीकारलं नाही? तर ते अन्न हे भगवंतांचा प्रसाद नव्हतं, परंतु एक भक्त जात होते आणि त्यांच्या हातामध्ये भगवंतांचा प्रसाद होता. तो ज्यावेळेस त्यांनी नरोत्तमदास ठाकूरांना देऊ केला, तर त्यांनी तो प्रसाद पटकन ग्रहण केला. तर याच्यावरूनही आपल्याला असं समजतं की हे जे नरोत्तमदास ठाकूर आहेत हे पूर्ण भगवंतांची सेवा आणि भक्तिमय जीवन जगण्यासाठी अवतरित झालेले होते, की त्यांनी साधा अन्नप्राशनाच्या वेळेला साधा अन्न म्हणजे घेतलेलं नाही, तर त्यांनी काय स्वीकारलं? भगवंतांचा प्रसाद. मग आपणही त्यांच्याकडून शिकायला हवं की हे जे लहान बालक आहे की ज्याला कळतही नाही काय खायचं आणि काय नाही, अशा वेळेला ते जर भगवंतांचा प्रसाद स्वीकारित असेल, तर आपणही वैष्णवांनी नेहमी कशाचा प्रयत्न केला पाहिजे? भगवंतांचा प्रसादच स्वीकारला पाहिजे. मग आपल्या घरीही आपण भगवंतांना विग्रहाच्या किंवा मूर्तीच्या फोटोच्या रूपामध्ये ठेवून त्यांना आपण बनवलेला भोग अर्पण करून तोच प्रसाद आपण स्वीकारला पाहिजे. आणि मग त्यानंतर पुढं श्रीवास यांच्या अंगणामध्ये
ही जी सगळी कथा आहे तर ती सांगितली जाते। त्यानंतर मग खूप 8 दिवस हे कार्यक्रम चालू आहे। त्याच्यामध्ये कीर्तन, भजन आणि खूप छान प्रसाद सर्व गावाला वितरित केला जात आहे। खूप छान आनंद सगळीकडे आहे। आणि मग ज्यावेळेस हे नरोत्तम दास मोठे होतात त्यावेळेस लहानपणापासूनच त्यांनी त्यांच्या घरी भगवंतांविषयीच्या कथा ऐकणं, महाप्रभूंच्या कथा ऐकणं आणि त्यांचं हरिनामाचं कीर्तन हे जे लहानपणापासून संस्कार आहेत त्या संस्काराचा त्यांच्या मनावरती इतका चांगला परिणाम झाला की ते जसे जसे मोठे होत होते तसं तसं त्यांच्या मनामध्ये एक भावना उत्पन्न झाली की मी कधी चैतन्य महाप्रभूंना भेटणार, मी कधी त्यांचे चरण स्पर्श करणार आणि कधी मी त्यांच्या सेवेमध्ये रत होणार। ही जी भावना आहे ही त्यांच्या मनामध्ये ती निर्माण व्हायला लागली। म्हणून आपणही त्या गोष्टीपासून असं शिकू शकतो की आपल्याही घरामध्ये जर आपण भक्तिमय वातावरण ठेवलं तर आपल्याही घरातील मुलांच्या मनावरती तो चांगला परिणाम होऊ शकतो आणि आता नाही परंतु मोठे झाल्यानंतर नकळतच ते काय होतील, भक्तीच्या भावनेला लागतील। त्यांच्यावरती आपण जास्त फोर्स न करता ते कार्य सहज होऊन जाईल। आणि मग काही भक्त हे त्यावेळी जगन्नाथपुरीहून येत होते नवदीप मध्ये, या खेतुरी ग्राम मध्ये जन्म झाला होता श्री नरोत्तमदास ठाकूरांचा। आणि मग काही भक्त ज्यावेळेस जगन्नाथपुरीहून येत होते त्यावेळेस हे जे श्री नरोत्तमदास ठाकूर आहे त्यांचे वडील राजा असल्यामुळे प्रत्येक साधूंची आणि भक्तांची सेवा ते करायचे। आणि मग ते भक्त जगन्नाथपुरीहून आलेले त्या ठिकाणी थांबले निवासाला। त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या वडिलांनी नरोत्तमदास ठाकूरांच्या वडिलांनी त्यांची सेवा केली, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरती जी खिन्नता आणि उदास भाव दिसत होता तो भाव पाहिल्यानंतर मग त्यांना विचारलं की का तुम्ही इतके उदास आहात, तुम्ही थकून आला आहात का, तुम्ही एवढे लांबून चालत आला आहात, दमला आहात का? तर त्यांनी त्या ठिकाणी ते कारण सांगितलं की श्री चैतन्य महाप्रभू हे या पृथ्वीवरून अंतर्धान पावलेले आहेत आणि ते ज्यावेळेस नरोत्तमदास ठाकूर ऐकतात त्यावेळेस त्यांना खूप वाईट वाटतं आणि मग ते म्हणतात की आता माझं जगून तरी काय उपयोग आहे। आणि मग तसं नाही, परंतु काही भक्तांनी त्यांना सांगितलं की जरी भगवंत गेले तरी भगवंत या पृथ्वीवरती आहेत, ग्रंथ रूपाने आहेत आणि वैष्णव त्यांची सेवा करतात, तर तुम्ही त्यानंतर वृंदावनामध्ये जा असंही त्यांना सांगितलेलं आहे। आणि मग जसे जसे ते मोठे होतात त्यावेळेस त्यांनी आणखीन एक कथा ऐकलेली होती की श्रील रघुनाथदास गोस्वामींची। तर श्रील रघुनाथदास गोस्वामींची कथा गेल्या शनिवारी श्रील रघुनाथदास गोस्वामी आणि आणखीन कृष्णदास कविराज गोस्वामी आणि आणखीन जे आपले वैष्णव आहेत त्यांचा तिरोभाव दिन झालेला आहे गेल्या शनिवारी। आपण कॅलेंडरमध्ये पाहिलं असेल किंवा कथेमध्ये ऐकलं असेल। तर रघुनाथदास गोस्वामी ही कसे लहानपणापासून भगवंतांच्या भक्तीमध्ये रत होते आणि त्यांनी कसं या संसारातून विरक्त होऊन थोडं आपण या ठिकाणी म्हणूया की ते कुटुंबापासून संसारातून पळून जाण्याचा ते प्रयत्न करत होते। त्यांचेही वडील नबाबाच्या दरबारी असताना तेही खूप श्रीमंत होते, त्यांनाही काही लक्ष्मीची पैशाची कमी नव्हती, तरीही हे जे आहेत श्रील रघुनाथदास गोस्वामी यांचाही मन जसं कृष्णांच्या चरणी श्री चैतन्य महाप्रभूंच्या नित्यानंद प्रभूंच्या चरणी अर्पण त्यांनी केलं होतं, तोच भाव हा श्रील रघुनाथदास गोस्वामींचा जो भाव आहे हा त्यांनी घेतलेला होता। आणि श्रील नरोत्तमदास ठाकूर यांनी ते जे गुण आहेत ते स्वीकारले होते आणि मोठे झाल्यानंतर आपणही श्रील रूप गोस्वामी, श्रील सनातन गोस्वामी हे जे 6 गोस्वामी आहेत आपले त्यांच्यापैकी हे आहेत, तर त्यांची आपण कशी सेवा करू हा भाव त्यांच्या हृदयामध्ये प्रकट झाला होता। मग त्यांच्या स्वप्नामध्ये एकदा नित्यानंद महाप्रभू हे आले आणि त्यांच्या स्वप्नामध्ये ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की नित्यानंद महाप्रभू त्यांना सांगितलं की तुम्ही भगवंतांची छान सेवा करू शकणार आहात। आणि त्यानंतर आणखीन एक पास टाइम घडलेला होता की या खेतुरी ग्राम जवळून पद्मावती ही एक नदी वाहते आहे आणि पद्मावती नदीमध्ये ज्यावेळेस चैतन्य महाप्रभू पद्मावती नदीवर जवळून जात होते त्यावेळेस
जो श्री चैतन्य महाप्रभूंचा जो भक्तिमय भाव आहे तो भाव पद्मावती नदीला भगवंतांनी देऊन टाकला होता आणि सांगितलं होतं काय की श्री नरोत्तम दास ठाकूर हा माझा महान भक्त, हा ज्यावेळेस या तुमच्यामध्ये म्हणजेच पद्मावती नदीमध्ये ज्यावेळेस ते स्नान करतील त्यावेळेस माझा जो पूर्ण भाव आहे तो तुम्ही काय करून टाका, त्यांना देऊन टाका. मग पद्मावती नदी ही जी प्रकट झाली होती तिने विचारलं भगवंतांना चैतन्य महाप्रभूंना की मी कसं ओळखणार की हेच नरोत्तम दास ठाकूर आहेत. तर त्यांनी सांगितलं की जसं तुम्ही म्हणजे तू जशी आता माझ्या दर्शनासाठी उफाळून तुझ्या लाटा वाहतायत, दुतडी भरून वाहत आहेस पाऊस नसतानाही, तसंच ज्या वेळेस नरोत्तम दास ठाकूर ज्यावेळेस तुम्हाला स्पर्श करतील पद्मावती नदीला त्यावेळेस तुमच्या पण म्हणजे नदीमध्ये ह्या लाटा तरंग न पाऊस येता वादळ न होता त्या निर्माण होतील आणि त्यावेळेस तुम्ही जाणा की हे श्रील नरोत्तम दास ठाकूर आहेत आणि त्यावेळेस मी जो तुम्हाला भाव तुमच्याजवळ जतन करून ठेवण्यासाठी दिलेला आहे तो भाव तुम्ही पूर्ण नरोत्तम दास ठाकूर यांना अर्पण करा. आणि हा पाच टाइम आहे ही जी घटना आहे ती नित्यानंद महाप्रभूंनी श्रील नरोत्तम दास ठाकूर यांना सांगितलेली आहे. आणि ज्यावेळी मग पद्मावती नदीमध्ये हे जे महान वैष्णव आहेत श्रील नरोत्तम दास ठाकूर हे जातात आणि स्पर्श करतात, स्नान करतात, त्यावेळेस पूर्ण पद्मावती नदी उफाळून येते, लाटा निर्माण होतात आणि मग त्यावेळेस समजतं की हेच नरोत्तम दास ठाकूर आहेत. आणि मग श्री चैतन्य महाप्रभूंनी दिलेला पूर्ण भाव हा नरोत्तम दास ठाकूर यांना देऊन टाकतात आणि त्यावेळी नरोत्तम दास ठाकूरांचं पूर्ण हृदय काय होतं, भक्तिभावाने भरून जातं, बदलतं पूर्ण, त्यांची अंगकांतीही बदलते. आणि ज्यावेळेस ते घरी जातात त्यावेळेस आई वडील आहेत त्यांचे ते म्हणतात की हा असा का वेड्यासारखा करतोय, पूर्वी तर असा करत नव्हता, परंतु आपलाच मुलगा आहे, त्यांचा आवाज आपल्या मुलासारखाच आहे. मग त्यांनी ओळखलं आणि मग ज्यावेळेस समजून घेतलं की त्यांना ज्यावेळेस पूर्वी सांगितलं होतं की भाकीत की हा एक खूप महान वैष्णव होणार आहे आणि त्या पद्धतीने त्यांच्या मध्ये हे सात्विक भाव सर्वांना आणि त्यांच्या आई वडिलांना पण दिसत होते. आणि त्यानंतर हा जो स्पर्श आहे आणि हे जे वय आहे श्रील नरोत्तम दास ठाकूरांचं हे अवघं 12 वर्षाचं होतं. किती वर्षाचं होतं? 12 वर्षाचं. आणि मग ज्यावेळेस ते एक सांगायचं राहिलं की ज्यावेळी पद्मावती नदी नरोत्तम दास ठाकूरांना जो भाव पूर्ण देते त्यावेळेस श्री चैतन्य महाप्रभू सुद्धा त्या ठिकाणी प्रकट होतात आणि त्यांना आलिंगन देतात. आपण या ठिकाणी पाहतो की भक्ती मार्ग आणि साधना मार्ग हे आपण 2 मार्ग पाहतोय. याच्यामध्ये भक्ती मार्गामध्ये आपल्याला भगवंतांची कृपा आणि आपल्या गुरूंची कृपा झाल्यावरती आपल्याला हा भक्ती मार्ग सहज आणि सोपा होऊन जातो आणि आपल्याला भगवंत सुद्धा मिळू शकतात. पण कधी ज्यावेळेस आपण साधना भक्ती पूर्ण आपल्या मनाने, निर्मळ मनाने आणि एकदम जीव ओतून ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस ती आपल्याला साधना मार्ग आपला परिपूर्ण होऊ शकतो आणि आपला विरह भावना ज्यावेळेस जागृत होईल, जिज्ञेसेने तो विरह भावना आपली जागृत झाल्यानंतर मग आपली साधना भक्ती पूर्ण होऊन आपल्याला तो भक्तिभाव मिळू शकतो. गुरु आपल्यासाठी प्रार्थना करतात. का प्रार्थना करतात? ज्यावेळेस आपल्याला गुरु स्वीकारतात. बरेच जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो की मला गुरु मिळावा. आपल्या इस्कॉन मध्ये तर आहेच, परंतु इस्कॉन बाहेरील जरी मंडळींचं पाहिलं तरी ज्यांना भक्ती स्वीकारायची, ज्यांच्या हृदयामध्ये थोडी भक्ती आहे ते मग या किंवा त्या संस्थेमध्ये जातात आणि म्हणतात, त्यांची एक सुप्त इच्छा असते की मला काय मिळावा? गुरु मिळावा. का म्हटलंय तसं? कारण शास्त्रामध्ये असं सांगितलंय की गुरुशिवाय तुम्हाला भगवंत स्वीकारित नाही. का एवढं गुरूंना महत्व आहे? तर गुरु हे आपले इतके हितचिंतक असतात की कळत नकळत झालेली आपली सगळी पाप ते काय करतात, स्वतःवरती घेतात आणि आपल्याला ते शुद्ध करतात आणि तेव्हापासून आपण पुन्हा या भक्तीमध्ये जोमाने लागू शकतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये गुरु खूप महत्वाचे आहेत आणि तेच आपल्यासाठी प्रयत्न करतात. आपले नातेवाईक, आपले मित्र, आपले आप्तेष्ट,
आपलं पाप कधीही त्यांच्यावरती घेणार नाहीत का? घेतील नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपले गुरु हे खूप महत्वाचे आहेत. आपण या ठिकाणी सर्वजण बसलोय, ज्यावेळेस आपण भक्तीमध्ये येतो त्यावेळेस आपल्याला काय काय मिळतं? पहिल्यांदा आपल्याला भक्त समुदाय मिळतो. कोणीतरी एक भक्त आपल्याला माहिती देतो भगवंतांविषयी, श्रील प्रभुपादांनी लिहिलेल्या ग्रंथांविषयी, किंवा एखादा ग्रंथ भगवद्गीता आपल्या हाती सोपवतो आणि आपल्याला काय म्हणतो की चला सत्संग आहे, सत्संगामध्ये आपण जाऊया. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा एक भक्त भेटतो. मंदिरामध्ये ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस मंदिरामध्ये भक्त समुदाय भेटतो. भक्त समुदाय भेटल्यानंतर आपल्याला छान भगवंतांच्या विग्रहाचं दर्शन सुद्धा मिळतं. म्हणजे आपल्याला भगवंत पण भेटतात. भगवंत मंदिरामध्ये आहेत ना? कोणाकोणाचे आहे? इच्छा तर आहे, परंतु कोणाकोणाचं असं ठाम मत आहे की भगवंत मंदिरामध्ये आहेत. तर भगवंत मंदिरामध्ये असतात. जरी आपल्याला डोळ्यांनी ते काष्टाचे किंवा पाषाणाचे दिसत असले तरी आपल्या इच्छेसाठी भगवंत मंदिरामध्ये उपस्थित विग्रहाच्या रूपाने आहेत. तर मग आपल्याला भगवंत भेटले, पहिल्यांदा भक्त भेटले, भक्त समुदाय भेटला, भगवंत भेटले, त्याच्यानंतर काय भेटतं? हरिनाम मिळतं. या ठिकाणी कीर्तन छान होतं. अखिल बंधू प्रभूजी खूप त्यांच्या सुश्राव्य मधुर आवाजामध्ये कीर्तन करतात. तर ते कीर्तन आपल्या कानावरती जातं. मग भगवंत कीर्तन रूपाने आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि त्यानंतर मग आपल्याला काय भेटतो? छान रुचकर असा प्रसाद. आणि आपल्याला नंतर कोणीतरी जपमाळ पण देतं, मग आपण जपही सुरू करतो. म्हणजे आपल्याला खूप काही गोष्टी या ठिकाणी भेटतात. आत्ता भेटल्यात, भविष्यामध्ये कधी भेटतील याची शक्यता आहे का? पुढील जन्मी भेटेल याची शक्यता आहे का? नाहीच आहे. पुढचा जन्म आपला कोणता, कसा, कुठं होणार आहे याची सुद्धा आपल्याला कल्पना नाही, माहिती नाही. म्हणून ही जी संधी आपल्याला मिळालेली आहे या संधीचं आपण काय करायला हवं? सोन्याच्या पलीकडे करायला हवं. आणि ते आपल्याला करायचंच आहे. म्हणून आपण जपही छान केला पाहिजे. आणि आपण कधीही असं मनामध्ये ठरवायचं नाही की नको आता मला कंटाळा आलाय, आता सत्संगाला कसाला जायचंय. पण नाही, आपल्याला जो संघ मिळालेला आहे या संघातून आपण कधीही वियोग होऊन द्यायचा नाही. कारण कितीतरी जन्म घेतल्यानंतर आपल्याला ही भक्ती भेटत आहे आणि त्याचा अनुभव जो आहे आपण तो हृदयामध्ये ठेवला पाहिजे आणि छान हरिनाम केला पाहिजे. आणि त्यानंतर आपण काय करतो? आता आपली महाराजांची यात्रा आहे, कुठे जाते? वृंदावनला जाते. म्हणून आपण काय केला पाहिजे? धामवास सुद्धा केला पाहिजे. एकट्याने नाही, कोणाबरोबर? भक्तांबरोबर केला पाहिजे. का केला पाहिजे भक्तांबरोबर? कारण आपण ज्यावेळेस नवीन ठिकाणी जातो त्यावेळेस त्या ठिकाणची आपल्याला माहिती नसते. म्हणून आपल्याकडून काही कळत नकळत अपराध होण्याची शक्यता असते. म्हणून आपण नेहमी यात्रा कोणाबरोबर केली पाहिजे? भक्तांबरोबर, वरिष्ठ भक्तांबरोबर, वैष्णवांबरोबर यात्रा केली पाहिजे. त्यामुळे आपले अपराध कमी होतात. आपण आता यात्रेला वृंदावनामध्ये जाणार आहोत. काय दिसतं त्या ठिकाणी? आपल्या ठिकाणी जसं इमारती आहेत, झाडं आहेत, जशी अस्वच्छता आहे तशी त्या ठिकाणी आपल्याला दिसू शकते. कारण आपले हे डोळे तेवढे शक्तिमान नाहीयेत. मग त्या ठिकाणी जे आपल्याला दिसल त्याच्याविषयी आपण मनामध्ये असा गैरसमज करून घ्यायचा नाही की अरे जसं आपला बारामतीमध्ये आहे तसंच वृंदावनमध्ये आहे, असं काय वेगळं काहीच दिसत नाही. परंतु तसा गैरसमज आपण कधीही करून घ्यायचा नाही. कारण ते जे धाम आहे ते दिव्य आहे. नाहीतर मग बारामतीमध्ये चैतन्य महाप्रभू प्रकट झाले असते ना, त्यांचा अवतार इथं झाला असता. परंतु इथं शुद्धता आहे का? नाहीये. म्हणून भगवंत कुठं प्रकट झाले? नवदीप धामामध्ये प्रकट झाले, वृंदावनामध्ये प्रकट झाले. मग तो आपण नेहमी विचार करायला पाहिजे यात्रेला जाताना की आपला भाव हा शुद्ध केला पाहिजे. आणि कसा शुद्ध होईल? डोळ्याने पाहिल्यानंतर होईल का? नाही. तर शुद्ध वैष्णव श्रील प्रभुपाद यांची जी ग्रंथ संपदा आहे त्या ग्रंथ संपदेमध्ये जे काही त्यांनी आपल्यासाठी लिहून ठेवलं आहे त्याचं वाचन करायला पाहिजे. आणि जर वाचन करायला वेळ नसेल तर शुद्ध भक्तांच्या मुखातून आपण ते ग्रंथ ऐकले पाहिजे. भगवद्गीता, श्रीमद भागवतमचा पाठ आपण ऐकला पाहिजे. त्यावेळेस आपली चेतना शुद्ध होऊ शकते. आणि मग त्यानंतर आपण पुढे जाऊया की
बऱ्याच वेळा म्हणतो की आपल्याला वेळ नाही जप करायला, तर आपण जप केला पाहिजे. श्रील नरोत्तमदास ठाकूर हे लहानपणापासून ज्यावेळेस त्यांच्या मनावरती ते संस्कार आहेत, तर त्यांनी ते संस्कार तसेच पुढे ठेवून पूर्ण वेळ ते काय करायचे, भगवंतांची मला कशी सेवा करता येईल त्याच्यामध्ये ते वेळ घालवायचे, हरिनाम करायचे. आणि मग त्यानंतर त्यांना समजलं की चैतन्य महाप्रभू, रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, श्रील रघुनाथ भट्ट गोस्वामी हे ज्यावेळेस निघून गेले त्यावेळेस त्यांनी खूप क्रंदन करायला सुरुवात केली, खूप रडले, खूप त्यांना त्रास झाला की बाबा भगवंत गेलेत, आता मी काय करणार आहे. आणि मग मागाशी तुम्हाला मी सांगितलं की ज्यावेळेस त्यांच्या हृदयामध्ये तो करुण भाव निर्माण झाला त्यावेळेसच त्यांच्या हृदयातून हे जे अनिलो प्रेम धन हे जे भक्ती गीत आहे ते त्यांनी ते लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर मग ते श्रील जीव गोस्वामी आणि श्री लोकनाथ गोस्वामी यांना ते शरण गेले. त्यानंतर तो पुढचा भाग आपण पाहूया. आपण काय केलं पाहिजे, नेहमी आपण भक्त मित्रच यांना जोडलं पाहिजे. आणि भक्त मित्र ज्यावेळेस जोडू त्यावेळेस ते आपल्याला भक्तीमध्ये पुढे पुढे घेऊन जातात. आणि आता त्यानंतर पुढचा भाग आहे, आपण सांगूया की ज्यावेळेस श्रील नरोत्तमदास गोस्वामी यांना अशी तीव्र इच्छा झाली की आता काय केलं पाहिजे, आपण भक्ती करण्यासाठी बाहेर पडलं पाहिजे. म्हणून ते काय करायचे, थोडा अवधी किंवा थोडी संधी मिळाली की ते घरातून पळून वृंदावनला जाण्याचा प्रयत्न करायचे. परंतु त्यांना सुरक्षिततेसाठी काय केलं होतं, वडिलांनी काय ठेवले होते, सैनिक. म्हणून ते ज्यावेळेस जातील त्यांना पुन्हा पकडून आणायचे आणि घरी सोडायचे. आणि मग हे जे राजाचे पुत्र आहेत त्यांनी एक दिवस ठरवलं की आपण आता निघून जायचं. आणि मग संधी शोधली त्यांनी आणि शास्त्रामध्ये सांगितले की उत्तर पूर्व दिशेने ते पळत सुटले आणि सलग रात्रीच्या वेळी 15 तास ते पळत सुटले. मग आपण असा विचार करूया, आपण जर 15 तास सलग पळत सुटलो तर आपल्याकडे शक्ती राहील का, नाही राहणार. आपल्याला इथं 2 तास जरी बसवायचं म्हणलं तरी आपल्या अंगी शक्ती राहत नाही, असते परंतु मानसिकता नाही. परंतु श्रील नरोत्तमदास ठाकूर यांची जी तीव्र इच्छा आहे भगवंतांना भेटण्याची ती किती आहे ती आपल्याला समजते. आणि 15 तास पळून सुद्धा त्यांची ती इच्छा कमी झालेली नाही, त्यांची प्राणशक्ती, शरीरातली शक्ती कमी झाली. आणि ते ज्यावेळेस 15 तास पळाले त्यावेळेस ते एका क्षणी बेहोश झाले आणि जमिनीवरती पडले. आणि ज्यावेळेस जमिनीवरती पडले त्यांना थोडीशी बेहोश झाल्यानंतर काही समजलं नाही. परंतु ज्यावेळेस ते शुद्धीवरती आले त्यावेळेस त्यांना रक्षक म्हणून ठेवलेले सैनिक त्यांच्या समोर दिसले. आणि मग समोर दिसल्यानंतर त्यांना सैनिकांना सांगितले की चला, तुमचे आई आणि वडील हे खूप तीव्र वियोगामध्ये रडत आहेत, तर तुम्ही असं नाही केलं पाहिजे, तुम्ही माघारी चला, तर घरी चला. परंतु त्यावेळेस श्री नरोत्तमदास ठाकूर त्यांना सांगतात की मी घरी येऊ शकत नाही. का? त्यांनी त्या ठिकाणी एक उदाहरण दिलं की जशी पत्नी आपल्या पतीप्रती आसक्त असते तसं हे जे भगवंत आहेत या भगवंतांना मी माझं मन काय केलेलं आहे, अर्पण केलेलं आहे. आणि एकदा मी भगवंतांना मन अर्पण केलं तर तेच माझे सर्वस्व आणि प्राण आहेत. मी आता पुन्हा घरी येणार नाही, त्यांच्याशिवाय माझ्या जीवनामध्ये काहीही नाही. मग तुम्ही जर मला बळजबरीने घरी घेऊन जात असाल तर मी या ठिकाणी माझं काय करेल, प्राण त्यागेल, असा मी निश्चय केलेला आहे. आणि मग ते सैनिकही काय होतात, परेशान होतात, निघून जातात. आणि मग पुढं यांना काय खायला मिळतंय आणि काय नाही याचाही श्रील नरोत्तमदास ठाकूरांनी विचार केला नाही. पण आपलं कसं आहे, आपण आता वृंदावनला यात्रेला जाणार आहोत, पण आपल्याला वृंदावनला यात्रेला जाताना आपण घरूनच आपली व्यवस्था करतो, बॅगा भरतो, कोणीतरी आपलं तिकीट काढलेलं असतं किंवा आपण तिकीट काढतो. या ठिकाणून आपल्याला घरून गाडी रेल्वे स्टेशन पर्यंत किंवा विमानाने जायचं असेल तर विमानतळापर्यंत, आणि तिथूनही पुढे आपल्याला ट्रेन आहे किंवा विमान आहे, तिथून वृंदावनला आपण पोहोचतो. आणि त्यानंतर तिथंही आपली भक्तांनी सोय केलेली आहे, स्टेशनवरून गाडीतच बसायचं आणि
आपण आता वृंदावनला यात्रेला जाणार आहोत, त्या ठिकाणी आपण पोहोचायचं. तिथं गेल्यानंतर आपल्याला आणखीनच काळजी की आपलं हॉटेल चांगलं आहे का, आपली रूम चांगली आहे का, आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर झोपायला व्यवस्थित बिछाण आहे का, थंडी लागेल म्हणून स्वेटर गादी आहे का, आपल्याला गेल्या गेल्या प्रसाद आहे का, या प्रत्येक गोष्टीची आपल्याला काळजी पडते. भक्ती कमी पण काळजी जास्त, जप कमी पण काळजी जास्त. पण आपण श्रील नरोत्तमदास ठाकूर यांच्याकडून असं घ्यायचंय की 15 तास ते धावत जातात, पुढं काय खायला मिळेल का नाही याचीही चिंता नाही, तरी परंतु त्यांना कोणाला भेटायचे, जाऊन भगवंतांना भेटायचे. आणि आपल्याला मात्र सगळ्या सुविधा असतानाही आपल्या मनातून अशी तीव्र इच्छा निर्माण होत नाही की कधी मी वृंदावनला जातोय आणि कधी लोटांगण घालतोय. सुरुवातीला जर आपण नवखे असू वृंदावनला गेलं तर काही जण लोटांगण घालतात आणि मग आपण त्या ठिकाणी असा संकुचित विचार करतो की अरे मी कसं लोटांगण घालणार, माझ्या तर अंगावरती स्वच्छ कपडे आहेत आणि मग माझे कपडे मळतील ना, असा आपल्या मनामध्ये विचार येतो. तसा विचार आपल्या मनामध्ये कधीही येऊन देऊ नये. कारण ती जी भूमी आहे, ते जे वृंदावन आहे, नवद्वीप धाम आहे, ते वृंदावन आणि नवद्वीप धाम हे अभिन्न आहे. ज्या क्षणी आपण आपल्या गाडीतून किंवा रेल्वेतून उतरू त्या क्षणी आपण त्या वृंदावन किंवा नवद्वीप धामाला आपण काय केलं पाहिजे, लोटांगण घातलं पाहिजे. कधीही आपण विचार नाही केला पाहिजे की अरे लोक बघतील हसतील, नाही. आणि ज्यावेळी आपण असं करू आपल्या हृदयातून, त्यावेळेस कुठं आपल्या हृदयामध्ये भगवंत ते जे भक्तिलता बीज आहे ते थोडस अंकुरित होईल आणि वाढ होण्याचा प्रयत्न करेल. कोणाचाही विचार करायचा नाही की आपण कसं दंडवत घालावा आणि त्यानंतर अपराधापासूनही आपण स्वतःला वाचवलं पाहिजे. आणि ज्यावेळेस हे श्रील नरोत्तमदास ठाकूर हे पळत असतात आणि 15 तास पळाल्यानंतर त्यांना शक्ती नाहीये, तरीही ते आपल्या गुडघ्यावरती रेंगत रेंगत पुढे जातात. किती तीव्र इच्छा आहे बघा त्यांच्या मनामध्ये. आणि काही अंतर रेंगून पुढे गेल्यानंतर पुन्हा ते बेशुद्ध होतात आणि पुन्हा बेशुद्ध झाल्यानंतर मग मात्र श्री चैतन्य महाप्रभूंना त्यांची दया येते आणि ते स्वतः एक गोप बालकाच्या रूपामध्ये एक दुधाचा लोटा, एक घडा घेऊन येतात आणि ते दूध श्रील नरोत्तमदास ठाकूर यांना प्राशन करायला सांगतात. आणि मग ते ज्यावेळेस शेजारचे ब्राह्मण त्यांना सांगतात की घ्या तुम्ही हे दूध, आणि ज्यावेळेस ते घेतात त्यावेळेस त्यांच्या अंगामध्ये चैतन्य येतं आणि थोडी ऊर्जा शक्ती येते आणि पुन्हा ते उठतात आणि पुन्हा पळतात. आणि ज्यावेळेस ते मथुरेमध्ये पोहोचतात त्यावेळेस ते विश्राम घाट जो आहे मथुरेमध्ये, त्या विश्राम घाटावरती थोडा विश्राम करतात. त्या विश्राम घाटावरती खूप आपल्या वैष्णव गौडी आचार्यांनी सुद्धा विश्राम केलेला आहे. ती कथा वेगळी आहे, आपण ते नंतर बघू शकतो. आणि एका ब्राह्मणाला नजरेस पडलं की अरे हा नरोत्तमदास ठाकूर यांच्या अंगावरती तर खूप छान पोशाख दिसतोय, म्हणजे हा राजाचा पुत्र असावा. तर ज्यावेळेस ते जवळ गेले आणि त्यांनी विचारलं की तुम्ही कोण आहात वगैरे, मग त्यांनी सांगितलं मी नरोत्तम आहे आणि माझे आई वडील अशा अशा आहेत. त्यावेळेस त्या ब्राह्मणांनी त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्या घरी येऊन काय करा, आमची सेवा स्वीकारा. त्यावेळेस श्री नरोत्तमदास ठाकूर यांनी त्या ब्राह्मणाची सेवा स्वीकारली, त्यांच्या घरी गेले आणि त्यानंतर त्यांना विचारलं की तुम्ही कुठे चालला आहात. मग त्यांनी सांगितलं मी श्री चैतन्य महाप्रभूंच्या भेटीला चाललेलो आहे. श्रील रूप गोस्वामी, श्रील सनातन गोस्वामी आणि महाप्रभू यांचं दर्शन घेण्यासाठी मी चाललेलो आहे. त्यावेळेस त्यांनी गोविंद देव या श्री गोविंद देव यांच्या मंदिरामध्ये सुद्धा दर्शन घेतलं आणि ते जे विग्रह आहेत त्यांची थोडी सेवा केली. हा जो पूर्ण संकेत आहे तो श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला सांगितलेला आहे. आणि त्यानंतर मग श्रील लोकनाथ गोस्वामी यांची भेट कशी होते श्रील नरोत्तमदास ठाकूर आणि त्यांची, याचं वर्णन आता आपण ऐकूया. ज्यावेळेस मी मगाशी सांगितलं की एक पत्नी आपल्या पतीला ज्यावेळेस विवाह होतो त्यावेळेस ती पतिव्रता राहते आणि पूर्णपणे आपल्या पतीची सेवा करते, तसंच श्रील लोकनाथ गोस्वामी यांना श्रील नरोत्तम दास गोस्वामींनी स्वतःच्या मनामध्ये ते माझे गुरु आहेत हे काय केलेलं होतं, ठाम ठेवलेलं होतं की आता हेच माझे गुरु आहेत. परंतु त्यांना पाहिलं होतं का त्यांनी? नाही. परंतु त्यांच्याविषयी जे त्यांनी ऐकलं होतं
ते ऐकल्यानंतर त्यांच्या मनामध्ये तो भाव निर्माण झाला होता की माझे गुरु कोण? लोकनाथ गोस्वामी महाराज. आणि मग त्यांची ज्यावेळेस भेट होते त्यावेळेस आणखीनही काही गोस्वामी भक्त त्या ठिकाणी होते. तर त्यांना सांगितलं की मला लोकनाथ गोस्वामींना भेटायचंय, मला त्यांची सेवा करायची आहे. तर मग त्या ठिकाणचे जे भक्त आहेत त्यांनी सांगितलं की लोकनाथ गोस्वामी हे कोणाची सेवा स्वीकारत नाहीत, ते जास्तीत जास्त एक ग्लास पाणी घेतात आणि स्वतःच घेतात आणि थोडंफार प्रसाद स्वीकारतात आणि ते एका जागेवरून हलत पण नाहीत आणि त्यांचा तो नाम जप अखंडपणे चालू असतो, भगवंतांची ते सेवा करत असतात. मग तुम्ही आता काय सेवा करणार या ठिकाणी? आणि मग ज्यावेळेस त्यांना सांगितलं की या ठिकाणी तर काहीच सेवा नाही, आणि मग ते म्हणाले नाही मी सेवा करणारच आहे आणि मला यांच्याकडून काय करायची, दीक्षा घ्यायची आहे. अहो ह्यांनी, हे जे लोकनाथ स्वामी महाराज आहेत त्यांनी तर व्रत घेतलं आहे की मी अजन्म कोणालाही शिष्य बनवून घेणार नाही, मी कोणालाही दीक्षा देणार नाही. हे महाप्रभूंना सुद्धा त्यांनी सांगितलं होतं, महाप्रभूंना पण हे माहिती होतं. मग असं ज्यावेळेस त्यांना सांगितलं, पण नरोत्तमदास ठाकूर काय म्हणतात की नाही मी काय केलं आहे, माझ्या मनामध्ये त्यांना गुरु मानलेलं आहे, मी दुसऱ्या कोणाकडूनही दीक्षा घेणार नाही. जसं एक पतिव्रता स्त्री जशी राहते त्या पद्धतीने मी यांचा निष्ठावंत सेवक म्हणूनच राहणार, त्यांनी मला शिष्य म्हणून स्वीकारू अगर न स्वीकारू. आणि मग कालांतराने ते संधीच पाहत होते की कोणत्या पद्धतीने आपल्या गुरूंची मला सेवा करता येईल. आपण नरोत्तमदास ठाकूर यांचा जो भाव आहे तो आपण या ठिकाणी घेऊ शकतो की आपण भगवंतांची सेवा कोणत्या प्रकारे करू शकतो. ते संधी शोधतायत श्री नरोत्तमदास ठाकूर की मी गुरूंची कशी सेवा करेन. आणि आपल्याला जर आपल्या मंदिरामध्ये जर कुणी सेवा दिली आणि ती सेवा जर आपल्या पसंतीची नसेल तर आपण त्यांना म्हणतो की अहो मला दुसरी कोणती सेवा मिळेल का. किंवा मंदिरामध्ये भरपूर काही सेवा असतात. आपण आता माझ्या डाव्या बाजूला काही माताजी भगवंतांसाठी हार सेवा करतायत, उजव्या बाजूला किचन आहे, किचन मध्ये काही माताजी सेवा करतायत, त्या सकाळपासून येऊन त्या सेवा करतायत. या ठिकाणी बरेच जण भक्त मंदिरामध्ये मंदिर स्वच्छ करण्याची सेवा, पुजारी सेवा, या ठिकाणी आपली आसन व्यवस्था करण्याची सेवा हे भक्त करतायत. ते त्यांच्या स्वयंस्फूर्तीने करतायत का त्यांच्यावरती सेवा लादलीये. आपल्याला आपल्या कुटुंबातली सेवा काही वेळेला लादली जाते, आपल्या मनात इच्छा नसतानाही आपल्याला ती सेवा करावी लागते. परंतु भगवंतांच्या भक्तांची आणि मंदिरामध्ये आल्यानंतर जी आपण सेवा करतो स्वेच्छेने ती खरी सेवा आहे. म्हणून आपण प्रत्येक वेळी संधी शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे की प्रभूजी मला कोणती सेवा आहे का. जरी ते म्हणाले नाही आता सगळी सेवा झाली तुम्ही निवांत बसा इथं, तरी पण आपण काहीतरी सेवा शोधून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भक्ती म्हणजे काय? सेवा. भक्ती म्हणजे काय? सेवा. जर तुम्ही सेवा करत असाल तरच भगवंत आपल्याला स्वीकारणार आहेत. अन्यथा आपण जर एका राजासारखं किंवा मंत्र्यासारखं मंदिरामध्ये येऊ आणि जाऊ त्याचा काही उपयोग होणार नाही, आपलं हृदय शुद्धीकरण कधी होणार नाही. जसं एका गढूळ पाणी ग्लासामध्ये असेल, ते जर आपल्याला शुद्ध करायचं असेल तर जसं आपण शुद्ध पाण्याची धार त्यात ओतल्यानंतर ते ग्लास पूर्ण स्वच्छ होतो, तसं आपल्या हृदयामध्ये जो काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर जो ठासून भरलेला आहे त्याला जर आपल्याला बाहेर काढायचं असेल तर शुद्ध हरिनामाची आणि सेवेची धार आपल्या हृदयामध्ये ओतावी लागेल. त्याशिवाय आपलं हृदय शुद्ध आणि स्वच्छ होणार नाही. आणि मग हे नरोत्तमदास ठाकूर संधी शोधतायत की कधी मी गुरु महाराजांची सेवा करेल. परंतु गुरु महाराज हे फक्त एकदाच त्यांच्या कुटीमधून बाहेर जायचे. ते कधी? ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी, ज्यावेळेस त्यांना शरीर स्वच्छ करायचं असतं त्यावेळी ते बाहेर जायचे आणि बाहेर गेल्यानंतर ते ज्या ठिकाणी शरीर स्वच्छ करायचे ती संधी श्री नरोत्तमदास ठाकूर यांनी शोधली. आणि बरोबर त्या वेळेला गुरु महाराज ज्या ठिकाणी जातायत त्या ठिकाणची पुन्हा जागा स्वच्छ करून ठेवायचे. आणि हे काही दिवस म्हणजे महिनोन्महिनेही चाललेला आहे. परंतु एक महिना झाल्यानंतर लोकनाथ गोस्वामी महाराजांना समजलं की हे कोण करत आहे. तर मग ही जी सेवा आहे ती अति तुच्छ सेवा आहे असं आपण मानतो ना त्याला. एखादा त्या ठिकाणी शरीर स्वच्छ करून जातोय आणि ती जागा स्वच्छ करतोय, तर हा नरोत्तमदास
एका राजाचा पुत्र मुलगा हा ती सेवा करतोय हे ज्यावेळेस लोकनाथ स्वामींनी गोस्वामींनी ज्यावेळेस पाहिलं झाडाच्या आड लपून की बाबा हा इतका राजा पुत्र असताना तो काय करतोय, ही तुच्छ सेवा करतोय, त्यावेळेस त्यांना खूप वाईटही वाटलं आणि मग त्यांनी जवळ जाऊन विचारलं की तू असं का करतोय. तर त्यांनी मनामध्ये ठरवलंच होतं की काही ना काही मला सेवा मिळाली पाहिजे. तर इच्छा त्यांनी व्यक्त करून दाखवली की तुम्ही काय करावं, मला दीक्षा प्रदान करावी आणि मला दुसऱ्या कोणत्याही गुरूंकडून दीक्षा स्वीकारायची नाही, मला तुमच्याकडूनच दीक्षा पाहिजे. आणि त्यानंतर मग गुरु महाराजांनी कालांतराने त्यांना दीक्षा दिली. आणि ज्यावेळी लोकनाथ गोस्वामी महाराजांनी त्यांना दीक्षा दिली त्यावेळेस त्यांनी ठरवलं की तुमचं जे नाव आहे ते काय होतं, लहानपणी दिलेलं नरोत्तम. हे श्री चैतन्य महाप्रभूंनी अगोदरच सांगितलं होतं की नरोत्तम नावाचा भक्त ज्यावेळेस पद्मावती नदीला सांगितलं ही अवतरित झाल्यानंतर तुझ्यामध्ये स्नान करायला येईल त्यावेळेस भक्तिभाव द्या, तर ते चैतन्य महाप्रभूंनी अगोदरच सांगितलं होतं की नरोत्तम नावाचा भक्त हा अवतार घेणार आहे. आणि लोकनाथ गोस्वामी महाराजांनी सांगितलं की तुमचं नाव जे आहे नरोत्तम हे काय आहे, नरामध्ये उत्तम. म्हणजे आपण सर्वजण कोण आहोत, माणसं आहोत, नर आहोत, तर या नरांमध्ये उत्तम आहेस म्हणून तुझं नाव काय आहे, नरोत्तम. तर तुला दीक्षेनंतर सुद्धा नाव काय आहे, नरोत्तम दास, हे त्यांना दीक्षेचं नाव मिळालं. आणि ज्यावेळी श्रील नरोत्तम दास यांची दीक्षा झाली त्यावेळेस त्यांचा आनंद हा गगनात मावत नव्हता. ते खूप जोराजोराने उड्या मारायला लागले आणि हरिनाम घ्यायला लागले. आणि सर्वांना समजलं की नरोत्तम दास यांना लोकनाथ गोस्वामींनी दीक्षा दिली आहे, कारण त्यांनी काय केलं होतं, व्रत घेतलं होतं की मी कोणालाही दीक्षा देणार नाही. परंतु ज्यावेळेस दीक्षा द्यायची होती त्यावेळेस त्यांनी महाप्रभूंचं स्मरण केलं आणि म्हटले की भगवंता मी जे व्रत घेतलं आहे ते व्रत आता काय करू. त्यावेळेस चैतन्य महाप्रभूंनी नरोत्तम दास ठाकूरांच्या ध्यानामध्ये येऊन सांगितलं होतं की हा शुद्ध वैष्णव भक्त आहे, याला काय केलं पाहिजे, तुम्ही शिष्य म्हणून स्वीकारलं पाहिजे. आणि त्यावेळेस मग लोकनाथ गोस्वामी महाराजांनी नरोत्तम दास ठाकूरांना दीक्षा दिलेली होती. आणि मग अशा पद्धतीने हरिनाम गजर करत हे श्रील नरोत्तमदास ठाकूर आहेत त्यांना खूप भावविभोर झाले आणि खूप छान पुन्हा आपल्या गुरु महाराजांची सेवा पण करायला लागले. आणि त्यानंतर आपण पाहिलं की एक आणखीन घटना या ठिकाणी सांगितली की रामानुजाचार्य जे आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या गुरूंनी जवळजवळ त्यांना 18 वेळा माघारी पाठवलं होतं, त्यांना दीक्षा दिलेली नव्हती. तर खरंच आपले जे गुरु असतात ना ते आपल्याला खूप पारखून घेतात. आपल्याला कसं वाटतं की आपण भक्तीमध्ये आलोय, आपण इस्कॉन मध्ये आलोय, अरे त्यांच्या गळ्यामध्ये खूप छान कंठीमाळ दिसते. लांबचं उदाहरण नाही देते, आपल्याच भक्त समूहामध्ये जर एखाद्या प्रभूजींच्या किंवा माताजींच्या गळ्यामध्ये जर कंठीमाळ दिसली आणि तो जर मंदिरामध्ये नवीन आला असेल तो लगेच तो विचारतो, प्रभूजी मला ही अशी छान कंठीमाळ तुमच्यासारखी मिळेल का हो? आणि त्याची ती इच्छा जी आहे ती तो प्रकट करून दाखवतो. परंतु ती कंठीमाळ तो धारण का करेल, कसा करेल, ज्यावेळेस आपण त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो कधी कधी त्याचं मन दुखवू शकतं. साहजिकच आहे, कोणाचंही दुखवतं, अरे तो अशी कंठीमाळ नाही घालू शकत. ते आपल्या इस्कॉनचे जे अध्यक्ष आहेत नंददुलाल प्रभूजी यांना विचारलं पाहिजे, किंवा जे काउन्सिलर आहेत त्यांना विचारलं पाहिजे, वरिष्ठ भक्तांना विचारलं पाहिजे की कंठी कधी घालावी. तुला घालायची असेल तर एक पदरी घालू शकतो, तेही वैष्णवांना विचारल्याशिवाय नाही. त्याचं कारण काय असेल, का आपण विचारल्याशिवाय कंठी धारण करू नये? नवीन भक्तांना वाटतं मला कंठी मिळावी, पण त्याचं कारण काय आहे, आपण नवीन असतो, आपल्याला 4 नियम माहिती असतात बरं का. 4 नियम माहिती असतात परंतु त्याचं पालन आपल्याकडून होत नाही. आणि मग जर एखाद्याने कंठी धारण केली असेल आणि चुकून जर तो एखाद्या हॉटेलमध्ये जर त्यांनी कांदा लसूण खाताना किंवा आणखीन काही व्यभिचार करताना जर समाजाने पाहिलं तर समाज कोणाला नावं ठेवणार, अरे काय याच्या गळ्यामध्ये पांडुरंगाची माळ आहे, तुळशीची माळ आहे आणि तरी हा असा 4 नियमांचं उल्लंघन करतो, 4 नियम तोडतो.
म्हणजे याला याच्या गुरुनी काय शिकवलेलं आहे का नाही. मग कोणाचं त्या ठिकाणी नाव जातं? आपल्या गुरूंचं जातं. ही जी आपली संस्था आहे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, ही श्रील प्रभुपादांनी स्थापन केली आहे. मग ती श्रील प्रभुपादांचं त्या ठिकाणी काय होईल? नाव जातं की बाबा यांना काही माहिती सांगितलेली आहे का नाही. म्हणून नवीन भक्तांनी लगेचच कंठी धारण करण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे. त्याचे नियम जे काही तत्व ते जाणून घेतले पाहिजेत. या पद्धतीने गुरु महाराज हे आपल्याला खूप पारखून घेतात. आणखीन एक गोष्ट आहे की बऱ्याच जणांना वाटतं आता मी वर्षभर झालं भक्तीमध्ये आलोय, वर्षभर झालं 16 माळा नियम करतोय, सकाळी उठून करतोय आणि आता माझी लगेचच दीक्षा झाली पाहिजे. कारण त्याचा तो भाव आहे तो लगेचच तो उद्विग्न करून दाखवतो म्हणून दाखवतो. परंतु एका वर्षानंतर तो भक्तीमध्ये टिकेल ह्याची काही शाश्वती आहे का? नाही. म्हणून प्रभूजी परत त्याला म्हणतात की नाही बाबा तू आणखीन एक वर्षभर काय केलं पाहिजे? हरिनाम जप केला पाहिजे. मग तू भक्तीमध्ये किती टिकतोय हे आपले काउन्सलर बघतात. आणि नंतर मग कालांतराने कधी कधी दीक्षा घेण्यासाठी किती वर्ष लागतात? कमीत कमी 10 वर्ष लागतात. आपल्या लक्षामध्ये असू द्या. जर एखादा सौभाग्यवान असेल तर त्याला 1-2 वर्षामध्ये दीक्षा मिळू शकते. पण माझा तर अनुभव आहे की मला कमीत कमी 10 वर्षानंतर दीक्षा मिळालेली आहे. आणि मग जो भक्त 10-10, 15-15 वर्ष. आणखीन एक गोष्ट, माझ्या बरोबर काही भक्त होते तर ते म्हणाले तुम्हाला 10 वर्षांनी दीक्षा मिळाली. अहो मी तर 15 वर्ष झालं भक्तीत आहे, मला अजून दीक्षा नाही मिळाली. मग काहीतरी त्यांच्या साधनेमध्ये कुठंतरी बाधा झालेली काउन्सलर किंवा इतर भक्तांनी पाहिलं असेल किंवा त्यांनी 4 नियम ब्रेक केले असतील म्हणून त्यांना थांबवलं जातं. का थांबवलं जातं? प्रभुपादजींचं नाव जाणार आहे, संस्थेचा विचार पहिला केला जातो, नंतर आपली सेवा, नंतर आपला सेवाभाव विचारात घेतला जातो. म्हणून दीक्षा घेण्यासाठी जर तुम्ही तत्पर असाल, खूप तळमळीने हरिनाम घेत असाल तर तुम्हाला भगवंतानी गुरूंच्या कृपेने हरिनाम दीक्षा मिळू शकते. जसं की श्रील नरोत्तम दास ठाकूरांनी राजाचा मुलगा असताना सुद्धा किती तीव्रतेने भगवंतांना भेटण्यासाठी, वृंदावनामध्ये जाण्यासाठी, नवदीप मधून जगन्नाथपुरी, वृंदावन, नंतर मायापूर हे किती लांबचं अंतर आहे आणि घरातून पळून जायचं पोटामध्ये काही नसताना. ही जी तीव्र इच्छा आहे, तशी इच्छा जर आपल्या मनामध्ये होत असेल की नाही आज संध्याकाळचा प्रसाद मिळाला तरी चालेल पण मी मंदिरामध्ये प्रवचन आणि लेक्चरला जाणार, भगवंतांचं दर्शन घेणार, ही ज्यावेळेस आपल्या मनामध्ये इच्छा असेल त्यावेळेस त्या सर्व गोष्टी आपल्याला हळूहळू मिळू शकतात. आणि मग ही गोष्ट ज्यावेळेस आपल्या लक्षामध्ये येईल त्यावेळेस भगवंत आणि गुरु आपल्यावरती कृपा करू शकतात. कधी पण लक्षात ठेवायचं की काही गोष्टी असतात. आता दीक्षा ज्यावेळेस लोकनाथ गोस्वामी महाराजांनी श्री नरोत्तमदास ठाकूर यांना दिली त्यावेळेस चैतन्य महाप्रभूंना त्यांनी विचारलं होतं अगोदर की हे कसं शक्य आहे. तर महाप्रभूंनी सांगितलं होतं की काही गोष्टीमध्ये गुरुपेक्षा शिष्य काय होतो, काही गोष्टीमध्ये जिंकतो. जसं की वडील आणि मुलगा यांच्यामध्ये जर भांडण झालं तर कोण जिंकेल? कधीही वडील म्हणतो बाबा मुलगा जिंकलेला योग्य आहे. त्या पद्धतीने गुरु शिष्यांमध्ये शिष्य जिंकतो. आणि मग चैतन्य महाप्रभूंनी त्यावेळेस सांगितलं की आता तुमचा शिष्य इतका पात्र आहे तर तुम्ही त्यांना दीक्षा द्यायला हवी. जसं की आणखीन एक गोष्ट आहे या ठिकाणी शास्त्रात सांगतात की माधवेंद्रपुरी आणि अद्वैताचार्य, माधवेंद्रपुरींनी अद्वैताचार्यांना ज्यावेळेस दीक्षा दिली त्यावेळेस ते एका जंगलातून जात होते आणि त्यांची ज्यावेळेस तिथं भेट झाली त्यावेळेस त्यांनी लगेच त्यांना दीक्षा पण दिली आणि ते निघूनही गेले आणि पुन्हा कधीही त्यांची भेट झाली नाही. आणि आपण याच्यावरून असं लक्षात घ्यायचं की ज्यावेळी आपली दीक्षा होते, आपल्याला ज्यावेळेस गुरु भेटतात त्यावेळेस आपल्या मनामध्ये इच्छा राहते की नाही गुरूंचा संघ, वाणी संघ म्हणजे त्यांचा आपण लेक्चर ऐकतो, परंतु वपू संघ म्हणजे त्यांची शरीर सेवा, त्यांची प्रत्यक्ष भेट मला वर्षातून एकदा व्हायला पाहिजे किंवा वारंवार व्हायला पाहिजे, आपली जी इच्छा आहे. तर त्या ठिकाणी आपण असं समजून घ्यायचंय की माधवेंद्र पुरी आणि अद्वैताचार्य यांची पुन्हा कधीच भेट झाली नाही. मग गुरूंची आपल्याला सारखी भेट व्हावी किंवा जवळचे गुरु असावेत असा आपण कधी मनामध्ये विचार करायचा नाही. गुरु आपल्याला वाणी रूपाने हे
दररोज आपल्या जवळ उपलब्ध आहेत. आपलं जे आत्ताचं युग आहे, या युगामध्ये पूर्वी ज्यावेळेस तुम्ही मंदिरामध्ये जाल, प्रवचन ऐकाल, त्यावेळेस तुम्हाला संघ मिळायचा. परंतु आता मोबाईल आणि इंटरनेट याच्याद्वारे युट्यूबच्या माध्यमातून आपण आपल्या गुरूंचा वाणी आणि वपू संघ सुद्धा घेऊ शकतो आणि तो घेतलाच पाहिजे. आणि कमीत कमी वर्षातून आपण एकदा यात्रेला जायलाच पाहिजे. कारण यात्रा कशासाठी करायची, त्याचं मुख्य कारण तेच आहे, आपल्या गुरूंचा आपल्याला संघ मिळावा. आणि तोच जो ठेवा आहे 4-5 दिवसांचा, तो आपल्याला काय होतो, वर्षभर आपल्याला उत्साह आपल्याला देऊन जातो आणि आपण आपली भक्ती छान करू शकतो. या ठिकाणी ज्यावेळेस ते दीक्षा मिळते श्रील नरोत्तमदास ठाकूरांना, त्यावेळेस ते खूप आनंदी होतात. आणि त्यानंतर त्यांना श्यामानंद पंडित आणि श्रीनिवास आचार्य हे जे 2 आहेत त्यांची मैत्री मिळते. आणि ज्यावेळेस 2 भक्त किंवा 3 भक्त एकत्र येतात, त्यावेळेस ते काय करतात, भगवंतांविषयी चर्चा करतात. का आणखीन कोणत्या गोष्टी करतात, ग्राम्य कथा ना करिबे. चैतन्य चरितामृत मध्ये सांगितलेलं आहे की आपण कधीही ग्राम्य कथा नाही केल्या पाहिजेत. आपण काय केलं पाहिजे, भगवंतांविषयी चर्चा केली पाहिजे. आणि मग त्यानंतर श्रील नरोत्तमदास ठाकूर हे ज्यावेळेस जात असतात वृंदावन मध्ये, परिक्रमा करत असतात, गोवर्धन परिक्रमा, आनंदाने दीक्षा प्राप्त झाली त्यांना. आणि मग त्यांना एक सुमधुर बासुरीचा आवाज ऐकू येतो आणि मग त्या आवाजाच्या दिशेने ते जायला लागतात. आणि त्यावेळेस त्यांना एक छान सुगंधही अनुभवायला येतो. आणि ज्यावेळेस ते एका गुफेजवळ जातात, तर त्या गुफेजवळ हे जे भगवंत आहेत बाल रूपामध्ये, पितांबरधारी, आणि त्यांच्या डोक्यावरती मोरपंख आहे. आणि ज्यावेळेस हे तिघेही ज्यावेळेस पाहतात भगवंतांचं ते रूप, त्यावेळेस तिघेही काय होतात, बेहोश. भगवंतांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांना शुद्ध राहत नाही आणि बेहोश होतात. आणि ज्यावेळेस पुन्हा शुद्धीवरती येतात, त्यावेळेस पाहतात तर काय तो मुलगा सुद्धा नाही. आणि तो मोरपंख बघून त्यांची जी भावना आहे किती जागृत होते, अरे हे तर साक्षात कोण होते, भगवंत होते. आणि आपण तर त्यांना दंडवत पण नाही घातला, त्यांच्याकडं त्यांचं आपण नीट दर्शनही नाही घेतलं, तर त्यांना मग ते पुन्हा खूप वाईट वाटलं आणि ते त्या ठिकाणी विलाप करू लागले. आणि त्यानंतर पुढे ते यमुना दर्शनाला जातात आणि यमुना दर्शन करतात. त्यानंतर त्यांना राधाराणींचं सुद्धा दर्शन होतं. आणि राधाराणी ज्यावेळेस त्यांना दर्शन देतात, त्यावेळेस राधाराणींचं जे मुखकमल आहे, त्या शास्त्रामध्ये सांगितलंय, ग्रंथामध्ये वर्णन, की ते जे राधाराणींचं मुखकमल आहे ते पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे इतकं मधुर आणि इतकं छान वर्णन त्या ठिकाणी केले की मला पण ते वर्णन सांगायला शब्द अपुरे पडतात. कारण भगवंतांचं, राधाराणींचं आणि भक्तांचं ज्यावेळेस आपण वर्णन करतो, त्यावेळेस आपली ती पात्रता पण नसते. तर इतकं छान दर्शन त्यांनी श्रील नरोत्तमदास ठाकूरांना दिलं. हे जे नरोत्तमदास ठाकूर आहेत ना, हे राधाराणींच्या सेवेमध्ये चंपक मंजिरी हे होते. आणि त्यानंतर त्यांना हा अवतार आहे तो त्यांनी घेतलेला होता. आणि चंपक मंजिरी या रूपामध्ये ते भगवंतांची सेवा करायचे. ते भगवंतांना ही जी चंपक लता म्हणून ज्या होत्या मंजिरी भगवंतांच्या सेवेत, त्यांना ते काय करायच्या, हे जे नरोत्तमदास ठाकूर आहेत त्यावेळेस मंजिरीच्या रूपामध्ये असताना दूध आटवून त्यांना ते द्यायचे. आणि श्रीमती राधाराणी आणि त्यांच्या सखी त्या आठवलेल्या दुधाचे खूप खूप छान व्यंजन बनवून भगवंतांना अर्पण करायच्या. आणि मग ती सेवा त्यांना त्यावेळेस होती. आणि मग राधाराणींनी सांगितलं की तुम्ही ती सेवा आता सुद्धा करायला पाहिजे आणि भगवंतांना तुम्ही काय केलं पाहिजे, दुधाची रबडी भगवंतांना अर्पण करायला पाहिजे. आणि हे ज्यावेळेस वर्णन लोकनाथ गोस्वामी महाराजांना सांगितलं जातं, त्यावेळेस लोकनाथ गोस्वामी इतके आनंदित होतात की श्रील नरोत्तमदास ठाकूर, तुम्हाला भगवंतांचं दर्शन झालं आणि राधाराणी प्रकट येऊन तुम्हाला दर्शन दिलं, ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणून ते सुद्धा लोकनाथ गोस्वामी महाराज हे नाचायला लागतात आनंदाने. आणि मग ती सेवा. आणि एकदा मग असंच झालं
की नरोत्तमदास ठाकूर हे ध्यानामध्ये असताना भगवंतांना दूध उकळवतायत आणि दूध उकळवत असताना ते त्यांचं ज्यावेळेस ध्यान थोडस बाजूला होतं आणि दूध वरती येऊन ज्यावेळेस वाया जाणार होतं त्यावेळेस त्यांनी पटकन क्षणाचाही विचार न करता ते भांड आहे त्या हाताने उतरवून खाली घेतलं. त्यावेळेस त्यांचा हात खूप भाजला आणि ज्यावेळेस ते शुद्धीवरती आले त्यावेळेस कळालं की नरोत्तमदास ठाकूरांचे हात पूर्ण भाजलेले आहेत. मग आता भक्त समुदायामध्ये जायचं म्हटलं की ते हात कशाने भाजलेत वगैरे ते सगळं सांगावं लागेल, म्हणून त्यांनी आपल्या कपड्यांमध्ये स्वतःचे हात काय केले, झाकून ठेवले. आणि ज्यावेळेस त्यांना विचारलं गेलं की त्यांचे जे गुरु आहेत श्री जीव गोस्वामी यांनी विचारलं की कसं काय तुमच्या हातांना काय झाले, तुम्ही हात का असे लपवले, त्यावेळेस त्यांना समजलं सर्वांना की भगवंतांच्या सेवेमध्ये काय झालेलं आहे, नरोत्तमदास ठाकूरांचा हात भाजलेला आहे. त्यावेळेस सगळ्यांना खूप आनंद झाला की नरोत्तमदास ठाकूर हे कसे आहेत, एकदम शुद्ध स्तरावरचे भक्त आहेत. आणि मग त्यांनी सगळ्यांचा स्वीकार केला आणि पुन्हा त्यांना ती सेवा देऊ केली की तुम्ही खरंच काय केलं पाहिजे, भगवंतांना दूध उकळून किंवा रबडी भगवंतांना अर्पण केली पाहिजे. आपणही काय केलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये आपणही अशी सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे हृदयातून की ती भगवंतांना नेहमी अर्पण झाली पाहिजे. आणखीन एक गोष्ट आहे की ज्यावेळेस आपण आता सर्वजण वृंदावनामध्ये यात्रेला जाणार आहोत त्यावेळेस काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की भक्तांचा संग सोडायचा नाही आणि त्याच्यामुळे काय होईल, आपले अपराध होणार नाहीत. आणखीन असं वाटतं की अरे या ठिकाणची जी ब्रजरज आहे ती कशी आहे, एकदम दिव्य आहे, तर ती ब्रजरज सुद्धा आपण काय केली पाहिजे, घरी आणायची नाही. त्याचं कारण असं की ती जी ब्रजरज आहे आणि भगवंत आहे त्यांचं जे अतूट नातं आहे, किंवा गोवर्धनजींना जर आपण परिक्रमा घालू तर त्या ठिकाणचे गोवर्धन शिला आहेत छोट्या छोट्या, ते आपण घरी आणण्याचा प्रयत्न करतो, तर ती कधीही आणायची नाही. कारण गोवर्धनजी हे साक्षात भगवंत आहेत, म्हणजे भगवंत आणि वृंदावन हे अतूट आहे. ते जर आपण इकडे घेऊन येऊ तर भगवंतांना ते आवडणार नाही, कारण त्यांना आपण एक प्रकारे वेगळंच करतोय. त्याच्यामुळे आपण कधी त्या ठिकाणची ब्रजरज आणि गोवर्धनशिला ही कधीही आणायची नाही. तर त्याचं म्हणजे ती कथा अशी आहे की ज्यावेळेस श्री नरोत्तमदास ठाकूर यांचे ज्यांनी त्यांना दीक्षा दिली ते लोकनाथ गोस्वामी महाराज, त्यांनी सांगितलं होतं की तू काय कर, आता थोडीशी ब्रजरज घेऊन ये बाहेरून. तर ते ब्रजरज आणायला ज्यावेळेस बाहेर पडले आणि त्यांनी मनातून ज्यावेळेस ब्रजरज कडे पाहिलं त्यावेळेस त्यांना ती ब्रजरज ही ब्रजरज नसून त्या ठिकाणी त्यांनी असं जाणवलं की अरे ही चिंतामणी आहे. आणि सगळीकडं श्री नरोत्तमदास गोस्वामी यांना ती ब्रजरज ही भगवंतांचे मोती आणि ते काही आहे हिरे ते सगळं भासू लागलं सगळीकडं. आणि मग ते कसं आपण घ्यायचं म्हणून ते ब्रजरज शोधत 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 खूप लांब गेले आणि खूप लांब गेल्यानंतर वृंदावनाच्या 84 कोसाच्या बाहेर गेल्यानंतर त्यांना ती ब्रजरज दिसली आणि मग तिथून त्यांनी मुठभर ब्रजरज आणली आणि आपल्या गुरूंना दिली. ते म्हणाले, अरे हा नरोत्तमदास ठाकूर, याला मी थोडी ब्रजरज आणायला सांगितली कुटीच्या बाहेरून, हा इतक्या लांब कसं काय गेला आणि एवढा वेळ कसा लागला. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं लोकनाथ गोस्वामी महाराजांना की मी ज्यावेळेस ब्रजरज आणायला गेलो त्यावेळेस मला ती ब्रजरज ही जी आहे ती भगवंतांचे मोती पवळे आणि हिरे हेच सगळीकडे दिसत होते. त्याच्यामुळं मला ती जी ब्रजरज आहे ते शोधायला वेळ लागला. मी मागाशी जसं सांगितलं तेच आहे, ब्रजरज कधीही आपण घेऊन यायची नाही, कारण ते भगवंत रूप आहे. आपण बऱ्याच वेळा विचार करतो की आपल्याला भक्तीमध्ये रस नाही असं म्हणतो, परंतु जर आपण योग्य परंपरेमध्ये जर भक्ती करत नसू तर आपण कुठेतरी वेगळ्या संस्थेमध्ये जाऊ आणि सहजीय होऊ म्हणजे शुद्ध भक्ती आपल्याला मिळणार नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे, योग्य गुरूंकडे जाऊनच भक्ती स्वीकारली पाहिजे, जसं श्री नरोत्तमदास ठाकूरांनी योग्य गुरूंचा स्वीकार केला त्या पद्धतीने. यानंतर आपण दामोदर मास आता चालू आहे आणि दामोदर मास मध्ये आपण काय करतोय, भगवंतांना दामोदरजींना काय करतोय, दीप अर्पण करतोय. तर जीव गोस्वामींच्या आज्ञेने पण या
दामोदर मास मध्ये जी काही भगवंतांची लीला आहे त्याचंही त्यांनी नंतर भक्तांना कथन केलं आणि वैष्णवांना आमंत्रित करून रात्रभर त्या ठिकाणी कीर्तन आणि कथा केली। आता या कीर्तन आणि कथेमध्ये कोण कोण होतं तर श्रील गोपाल भट्ट गोस्वामी, श्रील जगदानंद पंडित आणि श्रील लोकनाथ गोस्वामी, आणखीन भूगर्भ स्वामी, श्रील रघुनाथ दास गोस्वामी, श्रील कृष्णदास कविराज गोस्वामी हे सर्वजण वैष्णव आणि वरिष्ठ जे गौडीय वैष्णव आहेत त्या ठिकाणी होते। आता श्रील कृष्णदास कविराज गोस्वामी हे जे आहे त्यांच्याविषयी आपण खूप ऐकून आहोत आणि आपण जे ग्रंथ वाचतोय सध्या श्री चैतन्य महाप्रभू यांनी जे आपल्याला ग्रंथ रूपाने आपल्या जवळ आहेत चैतन्य चरितामृत हे काय केलेलं आहे कृष्णदास कविराज गोस्वामी यांनी आपल्याला दिलेलं आहे आणि नंतर श्रील प्रभुपादांनी आपल्याला काय केलेलं आहे त्यांच्या आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये ते लिहून दिलेलं आहे आणि मग ते आपण ग्रंथ वाचतोय आणि त्या ठिकाणी इतक्या वैष्णवांचं कीर्तन आणि रात्रभर ते कीर्तन चालू होतं। असं नाही की तास दोन तास, आपल्याला तास दोन तासांनी कंटाळा येऊ शकतो, परंतु जे शुद्ध वैष्णव भक्त आहेत त्यांना रात्र कधी निघून गेली हे सुद्धा समजत नाही। मग कधी आपला असा भाव होणार या जन्मात तरी मला नाही वाटत शक्य होईल। म्हणून आपण खूप प्रयत्न केला पाहिजे आणि नेहमी काय केलं पाहिजे आपण भगवंतांचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कसा प्रचार करू आपण भगवंतांचा? आपल्याकडे तेवढी आहे भावना, शुद्धता आहे आपल्याकडं नाही। मग श्रील प्रभुपादजींनी जे आपल्याला ग्रंथ दिलेत त्यातील श्रीमद भगवद्गीता ही तरी आपण काय केलं पाहिजे हातामध्ये घेऊन गेलं पाहिजे आणि प्रचार केला पाहिजे। आणि त्यावेळेस त्यांनी एक सभा जी बोलवली होती त्या सभेचा मुख्य हेतू तोच होता की श्री चैतन्य महाप्रभूंचा प्रचार, ग्रंथांचा प्रचार करायचा आणि श्रील प्रभुपाद यांनी दिलेले ग्रंथ आपण आता काय करू वितरित करू शकतो। आणि त्यावेळेस ठरवलं गेलं की आता म्हणजे त्यावेळी श्रील नरोत्तमदास ठाकूर होते त्यावेळेस ठरवलं गेलं की आता चैतन्य महाप्रभूंचा प्रचार करायचा आहे, आता वृंदावन मधून कोण बाहेर जाणार? आणि मग प्रत्येकाला थोडंसं वाटायला लागलं की अरे आता आपल्याला वृंदावन सोडून बाहेर जावं लागेल भगवंतांचा प्रचार करण्यासाठी। तर थोडंसं मनामध्ये धाकधूक वाटली आणि मग त्यांनी तसा विचार केला, परंतु गुरु आदेश त्यांना मानावा लागला। वरिष्ठ जे विचार करतात ते योग्यच विचार असतात। आणि त्यानंतर मग श्रीनिवास आचार्य आणि गोपाल भट्ट, लोकनाथ गोस्वामी आणि श्री नरोत्तमदास गोस्वामी यांना जे आहे ते सेवा मिळाली आणि ती आपण सेवा स्वीकारली पाहिजे। श्री चैतन्य महाप्रभूंची इच्छा आहे, काय इच्छा आहे? आपल्याला मिळालेली भक्ती आपण काय केली पाहिजे? इतरांना दिली पाहिजे, ती आपल्या जवळच ठेवायची नाही आणि गावोगावात काय केला पाहिजे आपण प्रचार केला पाहिजे। कोणाकोणाची इच्छा आहे गावागावात जाऊन प्रचार करायची? खूप छान, सर्वांची इच्छा आहे, सर्वांनी केला पाहिजे। जरी आपल्याला गावागावामध्ये जाऊन प्रचार करायला वेळ नसेल तरी आपण आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्कीच प्रचार केला पाहिजे। आणि मग हे जे तिघजण होते श्री श्यामानंद पंडित, श्रीनिवास आचार्य आणि नरोत्तम हे तिघजण प्रचारासाठी बाहेर पडले। पण बाहेर पडण्या अगोदर त्यांनी काय केलं वृंदावन मध्ये सर्व जे वरिष्ठ वैष्णव होते त्यांचं जाऊन काय केलं दर्शन घेतलं, दंडवत घातला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले। त्यानंतर 84 कोस ही जी व्रज परिक्रमा आहे ती त्यांनी केली आणि भगवंतांना प्रार्थना करून ते गुरूंचा आदेश स्वीकारून प्रचारासाठी बाहेर पडले। आणि ते ज्यावेळेस बाहेर पडले त्यावेळेस ते सुरुवातीला नवदीप धामाजवळ आले आणि नवदीप धामाजवळ येऊन त्यांना उशीर झाला होता आणि मग त्यांनी एका ठिकाणी काय केला निवास केला आणि निवास केल्यानंतर त्यांना थकवा आल्यानंतर ते रात्री छान झोपले। परंतु सकाळी ज्यावेळेस त्यांनी पाहिलं त्यावेळेस त्यांना ज्या बैलगाडीमध्ये जी ग्रंथ संपदा लिहून दिलेली होती वैष्णवांनी तीच काय झाली होती चोरीला गेली होती। आणि मग त्यांना खूप काळजी वाटली की कशा पद्धतीने आणि का ही ग्रंथ संपदा चोरीला गेली असेल। मग त्या
काळजीसाठी मग त्यांनी ते जे बंगालच्या त्या गावाचं नाव या ठिकाणी दिले की विष्णुपूर, या ठिकाणी त्यांची ती ग्रंथ संपदा गायब झाली होती. आणि मग त्या ठिकाणी इतकं त्यांना म्हणजे वाईट वाटलं की त्यांनी अन्न पाने याचा त्याग केला आणि ती ग्रंथ संपदा शोधण्यासाठी प्रयत्न केला. आणि मग ज्यावेळेस त्यांच्यापैकी एक भक्त हे त्या ठिकाणी काय केले, थांबले आणि त्यांनी दोघांना पुढे पाठवलं. त्याच्यामध्ये नरोत्तमदास ठाकूर आणि त्यांचे जे मित्र आहेत ते पुढे गेले. त्यांना सांगितलं की तुम्ही पुढे जा आणि प्रचार सुरू करा, तोपर्यंत मी ही जी ग्रंथ संपदा मिळते आहे का ती पाहतो. काय कोण जाणे की त्या बैलगाडीमध्ये काही संपत्ती असेल म्हणून त्यांनी ते घेऊन गेला असेल, तर ते मी पाहतो आणि मी पुन्हा येतो. आणि मग हे दोघे जण पुढे गेले. आणि ज्या वेळेस श्रील नरोत्तमदास ठाकूर खेतुरी ग्राम जवळ पोहोचले, त्यावेळेस त्यांचा जन्मच खेतुरीमध्ये झाला असल्यामुळे त्यांना त्या लहानपणीच्या सगळ्या गोष्टी आठवल्या आणि ते एक राजाचे पुत्र होते. आणि मग ज्यावेळेस गावातील लोकांना समजलं की कोणीतरी दोन वैष्णव आपल्याकडे आलेले आहेत आणि मग त्यांची सेवा करावी म्हणून पाहिलं त्यांच्याकडं, तर एका वैष्णवांना म्हणजे त्या खेतुरी ग्राम मधल्या एका भक्ताला लक्षात आलं की अरे हा तर लहानपणीचा नरोत्तम आहे आणि हा तर राजाचा पुत्र दिसतोय. म्हणून त्यांनी आणखीन थोडं विचारलं किंवा मोठे झाले होते. आणि आपले साधू म्हणजेच आपले जे वैष्णव आहेत ते शक्यतो दोन प्रकार असतात. एक तर साधू दाढी राखतात, त्यांचे केस वाढलेले असतात आणि त्यांचा जो वेश असतो तो भगवी वस्त्र आणि आपल्या जवळ काही नाही, फक्त एक काय असते, जपमाळ. आणि मग त्यांना ते विचारलं की तुम्ही नरोत्तम आहात का? त्यावेळेस ते म्हणाले की हो मी नरोत्तम आहे. आणि मग त्या व्यक्तीला इतका आनंद झाला की आपला राजा आला. म्हणजे नरोत्तम दास हे राजाचे पुत्र होते एकुलते. मग ते गावात पळत सुटले आणि सांगितलं की आपला राजा आला. मग सगळ्यांना समजलं. परंतु त्यावेळी नरोत्तम दास ज्यावेळेस निघून गेले होते त्यावेळेस त्यांच्या पश्चात त्यांचा जो एक चुलत भाऊ होता त्याचं नाव जे आहे ते संतोष आहे. तर हा जो संतोष चुलत भाऊ आहे तो काय करत होता, राज्य सांभाळत होता. आणि मग त्यावेळेस सांगितलं होतं नरोत्तमदास ठाकूरांना की आमचा राजा खूप चांगला आहे, साधूंची सेवा करतो वगैरे त्या सगळ्या गोष्टी. आणि ज्यावेळेस जाऊन सांगितलं त्यावेळेस आई वडील आणि ते जो भाऊ आहे ते पळत पळत आले यांना घ्यायला. आणि मग त्यांचं खूप मोठं जंगी स्वागत केलं. आणि मग त्यांना म्हणाले की आता तुम्ही काय करा, राजवाड्यामध्ये विश्राम करा. त्यावेळेस श्री नरोत्तमदास ठाकूर सांगतात की नाही, मी आता काय केलेलं आहे, चैतन्य महाप्रभूंच्या सेवेमध्ये स्वतःला अर्पण केलेलं आहे आणि मी संन्यास घेतलेला आहे. तर मी राजवाड्यामध्ये राजासारखं राहू शकत नाही. आणि मग त्यांनी सांगितले की आम्हाला दोघांना याच ठिकाणी काय करा, तुम्ही एखादी व्यवस्था करा छोटी राजवाड्याच्या बाहेर. आणि मग ते राजवाड्याच्या बाहेर राहिले. आणि त्यानंतर माता पित्यांना इतका आनंद झाला, आईला तर इतका आनंद झाला की कधी मी त्याला माझ्या जवळ घेते आणि मांडीवरती बसवते आणि मायेने कुरवाळते असं झालं होतं. आणि मग आईने विचारलं की तू लग्न करणार का? पुन्हा ती आईची इच्छा होती की तू लग्न करणार का? नंतर मग नरोत्तमने सांगितलं की नाही, आता मी लग्न करू शकत नाही, मी काय आहे, आजीवन ब्रह्मचारी आहे. आणि त्यानंतर मग आईचं थोडंसं मन दुखावलं. परंतु ज्यावेळेस सांगितलं की हे जे श्रील नरोत्तमदास ठाकूर आहेत हे भगवंतांचा प्रचार करतायत, त्यावेळेस त्यांचं आईचं मन थोडं शांत झालं. आणि मग त्यानंतर त्यांची जी सुविधा आहे ती खूप छान तो जो भाऊ आहे त्यांनी केली. तो भाऊ काय म्हणाला की ज्यावेळेस तू इथून गेलास त्यावेळेस आम्हा सर्वांना खूप दुःख झालं आणि आम्ही मग काय केलं, या ठिकाणी तुझ्या नावानेच मी हा सर्व राजकारभार पाहतोय, त्यामुळे आता हे तुझं तू घेऊन टाक. परंतु श्रील नरोत्तमदास ठाकूर म्हणतात नाही, आता मी भगवंतांचा प्रचार करण्यासाठी इथं आलोय, तू काय कर, आमच्या प्रचारामध्ये तू काय कर, आम्हाला सहाय्य कर. आणि मग त्या ठिकाणी खूप छान राजाला सांगितलं जातं, संतोष या आपल्या बंधूला सांगितलं जातं की तू काय कर, आता या ठिकाणी खूप मोठं कथेचं आयोजन कर आणि मग त्या ठिकाणी मी कथा करेन. मग या पद्धतीने पहिला प्रचार हा श्रील नरोत्तमदास ठाकूरांचा त्यांच्याच खेतुरी गावामध्ये
झाला आणि तिथून पुढे मग त्यांनी इतका वेगाने प्रचार केला की सगळीकडं हरिनाम श्री चैतन्य महाप्रभू आणि हे जे भगवंतांचं हरे कृष्ण महामंत्राचं नाम आहे हे सगळीकडं मोठ्या आनंदाने गुंज म्हणजे सगळीकडं घ्यायला लागले लोक। आणि मग त्यानंतर मग पुढे त्यांचा प्रचार सुरू झाला। आणि मग एका ठिकाणी आणखीनही सांगितलं जातं की ज्यावेळेस त्यांना आणखीन मोठी सभा घ्यायची होती त्यावेळेस विचारलं भावाला की असं आम्हाला खूप मोठी सभा घ्यायची आहे, मग तू सहाय्य करणार का? तो म्हणाला की ही सगळी जी प्रजा आहे आणि हे सगळं राज जे आहे संपत्ती आहे ती तुझीच आहे, तू काय कर त्याच्यामध्ये घेऊ शकतोस। मग त्या पद्धतीने सगळं नियोजन केलं आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा मोठी सभा आणि सभेचं आयोजन आणि कसा प्रचार करता येईल आणि लीडर त्या ठिकाणी ठरवण्यात आले, कोण कोणत्या बाजूला जाऊन प्रचार करणार हे त्यावेळेचं नियोजन आहे। आणि तेच नियोजन आता सुद्धा आपली इस्कॉन संस्था काय करते, राबवते आणि पूर्ण सुरळीत प्रचार आपला चालू आहे। असं नाही की कोणीही जा आणि कुठेही प्रचार कर, तसं नाही। तुम्हाला ज्यावेळेस गुरूंचा आदेश मिळेल किंवा तुमची ज्यावेळेस ती पात्रता पाहिली जाईल त्याच वेळेस तुम्हाला प्रचार करायची संधी मिळते। तुम्ही म्हणाल मग मी प्रचार करू शकत नाही का? नाही, नंददयाल प्रभूजींनी खूप छान सांगितलं होतं एका लेक्चर मध्ये, तुम्ही प्रचार करू शकता। कसं? फक्त रोज सकाळी उठल्यानंतर आपण काय करायचा, तिलक धारण करायचा आणि ज्यावेळेस तिलक धारण केलेला कोणी एखादा बाहेरचा व्यक्ती पाहिल त्यावेळेस तो म्हणेल, काय म्हणेल की हा कोण आहे, हरे कृष्णवाला दिसतोय। म्हणजे नकळत तुम्ही फक्त तिलक जरी धारण केला शुद्ध मनाने पण 4 नियमांचं पालन करून तर तुम्हीही छान प्रचार करू शकता। तो पण खूप छान प्रचार आहे। त्यानंतर मग पुढं खूप आहे। श्रील नरोत्तमदास ठाकूर यांच्या जीवनामध्ये त्यांनी ज्यावेळेस त्यांना धन सगळं अर्पण करत होते ना त्यांचे बंधू की हे सगळं तुमचंच आहे, त्यावेळेस त्यांच्या हृदयातून पुन्हा एकदा ते पद बाहेर पडलं। ते पद म्हणजे आपण ते भजन पण म्हणतो, धन मोरा नित्यानंद पती मोरा गौरा चंद्र प्राण मोरा युगल किशोर। म्हणजे माझे जे आहेत ना हे गौरनीता हेच माझे काय आहेत, धन प्राण आहेत, मला कोणतीही संपदा नको। तर अशी खूप छान सगळी पद श्रील नरोत्तमदास ठाकूर यांनी लिहिलेली आहे। तुम्ही आपलं जे वैष्णव गीत पुस्तक जे आहे ते जर तुम्ही खूप बारकाईने गायलं आणि त्याचा जर अर्थ तुम्ही मराठीत दिलेला आहे प्रभुपादजींनी, तो जर वाचला ना तर मला नाही वाटत तुमच्या हृदयामध्ये शुद्ध भक्ती जागृत होणार नाही, नक्कीच होईल। तर तुम्ही ते करायला पाहिजे, शास्त्र वाचलं पाहिजे। त्यानंतर पुढं मग ते योगपीठला गेल्यानंतर मग श्री चैतन्य महाप्रभूंचं जे निमाई ते जे लिंबाचं वृक्ष आहे त्याची सगळी माहिती आणि ते सगळं त्यांना पाहिलं। नंतर जगाई मदाई आहे, नंतर चांद काजींची समाधी आहे, त्यानंतर केशव काश्मीरींना कसं हरवलं, त्यानंतर श्री चैतन्य महाप्रभूंची जी शाळा आहे ते मुलांना कसं त्या ठिकाणी शिकवत होते ते ठिकाणही त्यांना दाखवलं गेलं, ते कसे खेळायचे गंगा नदीच्या किनारी त्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या गेल्या। त्यानंतर त्यांनी ज्या ठिकाणी संन्यास दीक्षा घेतली होती चैतन्य महाप्रभूंनी तेही ठिकाणी ते गेले। त्यावेळेस त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना खूप गहिवरून आलं आणि ते म्हणत होते नवद्वीपामध्ये त्या ठिकाणी जाऊन की कसं हे भूदेवी की तुम्ही महाप्रभूंना कसं जाऊन दिलं, आईच्या सची मातेचा तो एवढा विरह तुम्हाला कसा सहन झाला, तरी खूप काही त्यांची विनंती आहे। त्यानंतर जगन्नाथपुरीला सुद्धा ते नंतर गेले। नंतर गंभीरा ठिकाण आहे, कटवा, ज्या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंचं काय झालं केशवपन केलं। त्याच्यानंतर एकचक्रला सुद्धा गेले, पुन्हा ते खेतुरी ग्राम मध्ये आले, पुन्हा प्रचार केला आणि नंतर बऱ्याच लोकनाथ गोस्वामींचं त्यांना एक पत्र मिळालं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता तुम्ही काय केलं पाहिजे, मंदिरं स्थापन केली पाहिजेत। मग त्या ठिकाणी मग परत भावाच्या संपत्तीतून त्यांनी खूप मंदिरं स्थापन केली आणि नंतर त्या ठिकाणीच नंतर एक मोठा उत्सव त्यांनी आयोजित केला आणि त्या उत्सवामध्ये पूर्ण संपत्ती आहे ती त्यांच्या भावाने पुन्हा दिली आणि त्या ठिकाणी खूप मोठा उत्सव वैष्णवांचा झाला आणि त्या दिवसापासून
तो दिवस होता गौर पौर्णिमेचा आणि त्या दिवसापासून गौर पौर्णिमा ही भगवंतांचा उत्सव सुरू झाला आणि आपणही गौर पौर्णिमा आता साजरी केलेली आहे. मग बऱ्याच गोष्टी आहेत. थांबूयात का आपण? नऊ वाजलेत. त्यानंतर मग श्रील नरोत्तमदास ठाकूर यांचं जे सर्व ग्राम मध्ये ज्यावेळेस प्रचार होतो त्यावेळेस खूप दूर त्यांनी प्रचार केला आणि त्यानंतर ज्यावेळेस ते वृद्ध झाले, आता शेवटच्या टप्प्यावरती येतो, थांबतो मी निम्यातच. आणि वृद्ध झाल्यानंतर मग त्यांचे जे भक्त होते आणि त्यांनी जी केलेली सेवा होती ते थकले होते, तरीही ते काय करत होते, आपल्यासाठी ग्रंथ लिहित होते आणि प्रचारही करत होते. तर मग त्यांना सांगितलं की त्यांनी आपल्या भक्तांना सांगितलं की तुम्ही काय करा, मला गंगा किनारी घेऊन चला. आणि मग त्यांना सर्व भक्तांनी गंगा किनारी नेलं आणि त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की मला आता काय करा, स्नान घाला. आणि मग ते ज्यावेळेस सर्व भक्त त्यांना स्नान घालत होते त्यावेळेस त्यांचं श्रील नरोत्तमदास ठाकूर यांचा म्हणजे त्या धामातून आता अप्रकट होणार होते ती घटना आहे. ज्या ज्या वेळी ते गंगेचं पाणी घेऊन त्यांना स्नान घालायचे आणि मार्जन करायचे श्रील नरोत्तमदास ठाकूरांच्या शरीराला, त्यावेळी त्यांचं शरीर ही कमी कमी व्हायला लागलं आणि गंगेचं पाणी ओतलं की त्याच्यामधून ते दूध प्रकट व्हायचं. काय व्हायचं? दूध प्रकट व्हायचं. भक्तांनी ते दूध गोळा करण्याचा पण प्रयत्न केला परंतु ते शक्य झालं नाही. ते दूध गंगेत जाऊन मिळालं. या पद्धतीने पूर्ण ते क्षीण क्षीण होत त्यांनी पूर्ण आपला देह गंगेमध्ये दुधाच्या रूपामध्ये अर्पण केला. या पद्धतीने श्रील नरोत्तमदास ठाकूर हे आपल्याला खूप छान भक्ती देऊन, भक्तीचा खूप अमूल्य ठेवा देऊन ते अंतर्धान पावलेले आहेत. म्हणून त्यांनी जी तीव्रतेने भक्ती केली, त्यांनी जो आपल्याला ठेवा दिलेला आहे तो ठेवा आपण आपल्या हृदयामध्ये ठेवून छान तीव्रतेने भक्ती केली पाहिजे, गुरूंची सेवा केली पाहिजे. आणि हा गुरु तो गुरु असं कधीही करायला नाही पाहिजे. आपली गुरुनिष्ठा खूप छान ठेवून आपण आपल्या संस्थेमध्ये छान प्रचार केला पाहिजे. श्रील नरोत्तमदास ठाकूर की हरे कृष्ण. थांबूया. कोणाचा काय प्रश्न आहे? अनाउन्समेंट.